यानंतर मी आमंत्रित करतो कवयित्री सोनाली रसाळ मॅडम यांना. 2 कविता त्यांनी म्हणाव्या. टाळ्यांनी स्वागत करू. शुक्रिया जश्न यादव. 1-2 लाइन्स आपके लिए हिंदी में और फिर मैं औकात पे आ जाऊंगी मराठी. तुझसे मिलने का कोई बहाना कैसे छोड़ूं, तेरी महफिल में आना जाना कैसे छोड़ूं, इस मंजर का हर लम्हा कितना मैकश, अब लबों तक लाकर ये पैमाना कैसे छोड़ूं. तो अब मैं कविता काउंट नहीं करूँगी, इसके बाद पैमाना लबों तक आ गया, अब रुक नहीं सकते. मराठीवर येते आणि पुणेकर जे जे आहेत त्यांची माफी मागते, कारण दुपारी 2 ते 4 ही आपली झोपायची वेळ असते. त्यात आज जागरण, तेही शनिवारी, किती हा त्रास. आणि त्यावरून कळतं की आपलं कवितेवरचं प्रेम किती अगाध आहे. ज्यांचा हात धरून मी कवितेचा क गिरवायला शिकले ते कवी कुसुमाग्रज. त्यांचं हे नाव क पासून. त्यांची एक अतिशय लोभस प्रेमकविता आहे, पृथ्वीचं प्रेमगीत. सूर्याला पृथ्वीने लिहिलेलं प्रेमगीत. आणि जगातल्या बऱ्याचशा भाषांमध्ये मी शोधत आहे अजून की ह्याला पॅरलल काही आहे का, नाही सापडत आहे. तर मी ह्या पृथ्वीचं प्रेमगीत आहे. युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. याला जर सूर्य मराठी प्रियकर असता तर त्यांनी काय उत्तर दिलं असतं. अर्थात कवितेत दिलं असतं, कारण कुसुमाग्रजांची पृथ्वी आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही. त्यामुळे मी एक सूर्याला आणि कुसुमाग्रजांना दिवा दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि तुमच्यासाठी या सुदामाचे पोहे. युगामागुनी अनंत युगेही, सूर्य म्हणतोय, युगामागुनी अनंत युगेही तुझी प्रदक्षिणा माझ्या भोवती, माझी ही तेजस्वी ओजस प्रकाश मिठी तुझ्याच साठी. ना थोर मी ना धुली कण तू, ना थोर मी ना धुली कण तू, अंतराळ प्रवासी दोघे आपण, अनंतातील या खेळाचे साक्षी आणि नट दोघे जण. नट आहेत, रोल काय आहे त्यांचा, तर मी दाहक मी विनाशकारक. सूर्य म्हणतो मी दाहक मी विनाशकारक, निर्मिका अन सृजनशील तू, माझा कणकण तप्त अग्नी अन शीतल निर्मळ सहनशील तू. कशी ओढ लावतेस अलगत, गुरुत्वाकर्षण, कशी ओढ लावतेस अलगत, जवळ राहुनी थोडे अंतर, एका मिठीस व्याकुळ मी आणि तुझी तपस्या नाही संपत. प्रिये जाणतो नाते अपुले, समजूतदारपणा आला प्रियकरात. प्रिये जाणतो नाते अपुले, तूही फिरते मीही झुरतो, फिरता फिरता झुरता झुरता प्रणयाचे हे डाव मांडतो. तुझसाठी मी श्रावण होतो, तुझसाठी मी श्रावण होतो, नक्षत्रांचे सडे शिंपितो, कधी उल्का कधी बिजली होऊनी तुला एक क्षण कवेत घेतो. शहारते तू बावरते तू, मीही थोडा वेडा होतो, काया तुझी मोहरते पाचू, सप्तरंग मी नभी उधळतो. तुझे लाजणे तुझे ते रुसणे, चंद्राला कधी मध्ये खेचणे, नजरेला मग नजर नाही आणि उगा जीवाला ग्रहण लावणे. जगा पलीकडचे दोघे, सगळ्या प्रेम करणाऱ्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं आपण जगापलीकडचे आहोत आणि आपलं प्रेमही तसं आहे. जगा पलीकडचे दोघे, सूर्य वेगळा नाही, जगा पलीकडचे दोघे आणि वेगळे आपुले बंधन. तुला मलाही ठाऊक नाही या नाट्याचे शेवटचे क्षण. अलगद येशील मिठीत माझ्या, अलगद येशील मिठीत माझ्या, वा कक्षा सोडून देशील अंतर. कशास वेडे विचार सखये, पुढचे पाहू पुढेच नंतर, पुढचे पाहू पुढेच नंतर. मौन पुरुषाचं जे आहे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे मी. इथे बसलेले
ही दुसरी कविता आहे. इथे बसलेले जेवढे रसिक आहेत सगळे प्रियकर आहेत. म्हणजे प्रेयसी नसेल पण कवितेवर प्रेम आहे हे नक्की. आणि मे बी तेच लॉंग लास्टिंग असावं असं मला वाटतं. कारण तसं पाहिलं तर कवितेचं जरा वेगळं प्रकरण असतं. सगळ्यांना माहिती असेल कवितेचं जरा वेगळंच प्रकरण असतं. कविता कशाशीही खाता येते. म्हणजे सिंहगडच्या पिठलं भाकरीबरोबर तोंडी लावलेल्या ठेच्यासारखी, किंवा कोरेगाव पार्कच्या फ्रेंच विंडोमध्ये ब्लॅक कॉफी विथ क्रुझोसारखी. अगदी चव पटेलच असं नाही, पण कुठेतरी काहीतरी आठवतं. जुनं विसरलेलं कुठेतरी साठवलेलं एखादं नाव, एखादं माणूस हळूच मनात डोकावतं. आणि नवीन पालवी फुटल्यासारखं जुनं झाड हुरळून जातं. कवितेचं जरा वेगळंच प्रकरण असतं. अगदी गट्टी जमेलच असं नाही, पण कुतूहल मात्र वाढतं. कसं काय बुवा तुम्ही लिहिता, कसं काय बुवा तुम्हाला जमतं. कुसुमाग्रज आणि गुलजार शोधत मन यूट्यूबवर बागडतं आणि चोरून एखादी चारोळी जमवण्याचा ऑफिसमध्ये सुद्धा प्रयत्न करतं. कवितेचं खरं तर जरा वेगळंच प्रकरण असतं. ही नशा काही औरच आहे. ही नशा ज्यांना आहे, जे लिहितात त्यांना तर माहीत आहेच की ही नशा काय आहे, पण ज्यांच्या घरचे लिहितात त्यांना जो त्रास होतो या नशेचा, ही नशा काही औरच असते. नकळत शहाण्याला वेडं करते. हिशोब लिहिता लिहिता एखादी ओळ मनात डुलते. हृदयात फुलपाखरू भिरभिरतं. उगाच छान छान वाटतं. आणि गालातल्या गालात हसत माणूस स्वतःवरच फिदा होतं. कवितेचं खरं तर जरा वेगळंच प्रकरण असतं. कवितेच्या प्रेमात पडल्यावर प्रेमात न पडताही प्रेयसी भेटल्याची गंमत कळते. इथल्या सगळ्या तरुण मुलांना माहीत असेल की प्रेमात न पडताही अगदी यमक जुळलं तरी प्रेयसी भेटली याचा आनंद होतो. प्रेमात न पडताही प्रेयसी भेटल्याची गंमत कळते. आणि शेजारच्या जोशी काकू क्यूट आणि देशपांड्यांची चिंकी चक्क कतरीना वाटते. कवितेच्या प्रेमात आयुष्य गोड गुलाबी होतं. आणि तुमच्यासारख्या प्रेमळ रसिकांशी माझं कायमचं नातं जुळतं. कवितेचं खरं तर जरा वेगळंच प्रकरण असतं.